नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज जाणून घेणार आहोत आपण केस गळण्यामागची खरी कारणे काय आहेत. तर व्हिडिओला उशीर न करता लगेच सुरुवात करूया. आपण रोज केस विंचरतो, आंघोळ करतो किंवा उशीवरून उठतो आणि समोर काही केस पडलेली दिसतात. सुरुवातीला आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही, पण हळूहळू केस गळण्याचं प्रमाण वाढायला लागतं. बाथरूमच्या ड्रेनमध्ये, कंगव्यामध्ये, उशीवर आणि अगदी कपड्यांवर सुद्धा केस दिसू लागतात. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, माझे केस एवढे का गळत आहेत? काही जण लगेच महागडे शॅम्पू बदलतात, काही जण इंटरनेटवरती पाहून वेगवेगळी तेल वापरायला सुरुवात करतात, तर काही लोक दर आठवड्याला नवीन घरगुती उपाय करून पाहतात, पण तरीही अपेक्षित फरक दिसत नाही. याचं कारण म्हणजे आपण बहुतेक वेळा फक्त केसांवरती उपचार करतो, पण केस गळण्यामागचं खरं कारण शोधत नाही. मित्रमैत्रिणींनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, दररोज 50 ते 100 केस गळणे हे सामान्य असू शकते, कारण आपल्या प्रत्येक केसांचं एक नैसर्गिक जीवनचक्र असतं. जुने केस गळतात आणि त्याच्या जागी नवीन केस येतात, त्यामुळे 2-4 केस गळले म्हणून घाबरण्याचं कारण नाही. पण जर केस सतत मोठ्या प्रमाणात गळत असतील, केसांचा भांग रुंद होत असेल, टाळू दिसू लागले असेल किंवा केसांची जाडी कमी होत असेल, तर त्याकडे नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केस गळण्यामागची प्रमुख कारणं समजून घेणार आहोत आणि छान अशा टिप्स पण पाहणार आहोत, ज्या खरंच उपयुक्त ठरू शकतात. चला, सर्वात आधी कारणांपासून सुरुवात करूया. कारण क्रमांक 1, शरीरात पोषणाची कमतरता. आपले केस मुख्यतः प्रथिनांपासून बनलेले असतात. जर आपल्या आहारात पुरेसं प्रथिन नसेल तर त्याचा परिणाम केसांवरती होऊ शकतो. याशिवाय शरीरात लोह, झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि बायोटीन यांची कमतरता असली तरी केस गळण्याची समस्या वाढू शकते. म्हणून फक्त तेल लावून उपयोग होत नाही, शरीराला आतून योग्य पोषण मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण क्रमांक 2, सततचा ताण. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण हा अनेकांच्या आयुष्याचा भाग झालेला आहे. ऑफिसचा ताण, अभ्यासाचा ताण, आर्थिक चिंता, झोपेची कमतरता या सगळ्यांचा परिणाम आपल्या केसांवरती होऊ शकतो. काही लोकांमध्ये मोठा मानसिक ताण आल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी अचानक केस गळायला सुरुवात होते. म्हणून फक्त केसांची काळजी घेऊन उपयोग नाही, मनाची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. कारण क्रमांक 3, चुकीची हेअर केअर. दररोज स्ट्रेटनर वापरणं, जास्त गरम पाण्याने केस धुणं, वारंवार हेअर कलर करणं, कडक रसायन असलेले प्रोडक्ट वापरणं, ओले केस जोरात विंचरणं या सगळ्या सवयी केस कमकुवत करू शकतात. केस जितके नैसर्गिक राहतील तितकं त्याचं नुकसान कमी होण्याची शक्यता असते. कारण क्रमांक 4, हार्मोन्समधील बदल. विशेषतः महिलांमध्ये गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ, रजोनिवृत्ती किंवा थायरॉइडच्या समस्या यांमुळे केस गळू शकतात. पुरुषांमध्येही आनुवंशिक कारणांमुळे आणि हार्मोनल बदलांमुळे केस पातळ होऊ शकतात. म्हणून प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. आता कारण समजली, चला आता सुरुवात करूया अशा टिप्सची ज्या अनेक लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. टिप क्रमांक 1, प्रथिनयुक्त आहार घ्या. जर तुमच्या जेवणात रोज डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ नसतील तर केसांना आवश्यक पोषण मिळणं कठीण होऊ शकतं. केस मजबूत ठेवण्यासाठी बाहेरून तेल लावण्या इतकंच आतून योग्य पोषण देणं महत्त्वाचं आहे. म्हणून रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. टिप क्रमांक 2, टाळू स्वच्छ ठेवा. अनेक लोक 8-10 दिवस केस धुतच नाहीत, तर काही लोक दिवसातून 2दा शॅम्पू करतात. दोन्ही गोष्टी चुकीच्या ठरू शकतात. घाम, धूळ आणि अतिरिक्त तेल टाळूंवरती साचल्यास केसांच्या मुळांवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्या केसांच्या प्रकारानुसार योग्य तो शॅम्पूने केस स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. केस स्वच्छ असतील तर टाळूचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होऊ शकते. टिप क्रमांक 3, ओल्या केसांवरती कधीही जोरात कंगवा फिरवू नका. ही चूक खूप लोक नकळत करतात. आंघोळ झाल्यावर लगेच केस जोरात विंचरायला सुरुवात करतात, पण त्यावेळी केस सर्वात नाजूक अवस्थेत असतात, त्यामुळे ते सहज तुटू शकतात. केस पूर्णपणे कोरडे होण्याची वाट पाहण्यापेक्षा ते थोडेसे ओलसर असताना रुंद दातांचा कंगवा वापरून हळूहळू गुंता सोडवा. खालीपासून वरच्या दिशेने विंचरा, यामुळे केसांवरती कमी ताण येतो. टिप क्रमांक 4, आठवड्यातून 2 ते 3 वेळा हलकासा मसाज करा. डोक्याला हलक्या हाताने मसाज केल्यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते.
यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल किंवा इतर जे आहेत हेअर ऑइल वापरू शकता. मात्र एक गैरसमज दूर करूया. रात्रभर तेल लावून ठेवल्यानेच केस वाढतात याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तेलाचा मुख्य फायदा म्हणजे केसांना मऊपणा मिळतो आणि तुटणे कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून तेलाने डोकं चोळून तासनतास ठेवण्यापेक्षा हलका मसाज करून काही वेळात केस धुणं अनेकांसाठी पुरेसं असू शकतं. टिप क्रमांक 5. ताण कमी करा. ताणाचा परिणाम फक्त मनावर होत नाही तर केसांवरती होऊ शकतो. दररोज 20 ते 30 मिनिट चालणे, योग, प्राणायाम, ध्यान किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासणे यांमुळे मानसिक ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. पुरेशी झोप घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. टिप क्रमांक 6. गरम पाण्याने केस धुणं टाळा. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करायला सर्वांनाच आवडतं, पण खूप गरम पाणी टाळू कोरडी करू शकतं. त्यामुळे शक्यतो कोमट किंवा साध्या पाण्याने केस धुवा. हा छोटासा बदलही केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. टिप क्रमांक 7. रोज वेगवेगळ्या घरगुती उपाय करून पाहू नका. आज कांद्याचा रस, उद्या लसूण, परवा लिंबू आणि त्यानंतर बेकिंग सोडा. सोशल मीडियावरती दिसणारा प्रत्येक उपाय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. काही पदार्थांमुळे टाळूला त्रास, खाज किंवा ॲलर्जी होऊ शकते. म्हणून कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी विचार करा. नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित असतं असं नसतं. टिप क्रमांक 8. पुरेसं पाणी प्या. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाप्रमाणेच केसांनाही योग्य पोषण आणि पाण्याची गरज असते. दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्याने शरीराचं एकूण आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा आणि टाळूचं आरोग्यही सुधारण्यास हातभार लागू शकतो. टिप क्रमांक 9. वारंवार केसांना उष्णता देणारी उपकरणं वापरू नका. हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग मशीनचा वारंवार वापर केल्यास केस कोरडे आणि नाजूक होऊ शकतात. जर अशा उपकरणांचा वापर करावाच लागला तर शक्यतो कमी तापमानावरती वापरा आणि रोज वापरणं टाळा. केस जितके नैसर्गिक राहतील तितके ते अधिक निरोगी राहण्याची शक्यता असते. टिप क्रमांक 10. समस्या जास्त दिवस राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर 3 ते 4 महिन्यांपासून केस मोठ्या प्रमाणात गळत असतील, टाळू स्पष्ट दिसू लागले असेल किंवा अचानक मोठ्या प्रमाणात केस गळू लागले असतील तर फक्त घरगुती उपायांवरती अवलंबून राहू नका. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. गरज पडल्यास काही रक्त तपासण्या करून घेणं नेमकं कारण शोधता येऊ शकतं आणि त्यानुसार उपचार सुरू करता येतात. केस गळण्यामागे अनेक कारण असू शकतात, त्यामुळे योग्य कारण शोधणं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यामुळे योग्य कारण शोधणं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आता केसांबद्दलचे काही सामान्य गैरसमज जाणून घेऊया, कारण या गैरसमजांमुळे अनेक लोक वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. गैरसमज क्रमांक 1. रोज तेल लावलं की केस गळणं थांबतं. असं नाही. तेल लावल्यामुळे केसांना मऊपणा मिळतो, कोरडेपणा कमी होतो आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण जर केस गळण्यामागचं कारण शरीरातील पोषणाची कमतरता, हार्मोनल बदल, थायरॉईड किंवा आनुवंशिकता असेल तर फक्त तेल लावून समस्या सुटत नाही. गैरसमज क्रमांक 2. वारंवार केस कापल्याने केस जाड होतात. केस कापल्याने केसांच्या मुळांमध्ये कोणताही बदल होत नाही. केसांचे टोक सरळ झाल्यामुळे ते जाड दिसू शकतात, पण त्यामुळे नवीन केस जाड उगवत नाहीत. गैरसमज क्रमांक 3. शॅम्पूमुळे केस गळतात. आंघोळ करताना जे केस गळतात ते आधीच गळण्याच्या प्रक्रियेत असतात. शॅम्पूमुळे ते त्यावेळी हातात येतात. मात्र खूप कडक रसायन असलेला शॅम्पू वापरल्यास केस कोरडे आणि नाजूक होऊ शकतात. त्यामुळे आपल्या केसांच्या प्रकाराला योग्य सौम्य शॅम्पू निवडणं महत्त्वाचं आहे. गैरसमज क्रमांक 4. फक्त महिलांचीच केस गळतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणावरती केस गळण्याची समस्या दिसून येते. विशेषतः आनुवंशिक कारणांमुळे अनेक पुरुषांमध्ये लहान वयातच केस पातळ होऊ लागतात. मित्रमैत्रिणींनो, आता काही अशा छोट्या सवयी पाहूया ज्या अनेकदा दुर्लक्षित राहतात, पण केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. दिवसभर संतुलित आहार घ्या. रोज एखादं फळ खाण्याचा प्रयत्न करा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थ आहारात ठेवा. खूप जास्त साखर किंवा जंक फूडचं प्रमाण कमी करा. धूम्रपान आणि मद्यपान शक्यतो टाळा, कारण त्याचाही एकूण आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो.
खूप घट्ट पोनीटेल किंवा वेणी रोज बांधू नका. सतत केस ताणले गेल्यास केस तुटण्याची किंवा मुळांवरती ताण येण्याची शक्यता वाढते. दररोज नवीन प्रोडक्ट वापरण्यापेक्षा एक योग्य दिनक्रम तयार करा आणि त्याचं सातत्य ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. आज एखादी टीप वापरली आणि उद्या केस दाट होतील असं कधीच होत नाही. केसांची वाढ ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणताही बदल दिसण्यासाठी अनेकदा काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. म्हणून सोशल मीडियावरती फक्त 7 दिवसात दाट केस किंवा एकाच रात्रीत केस वाढवा अशा व्हिडिओंवरती लगेच विश्वास ठेवू नका. निरोगी केसांसाठी कोणताही जादू उपाय नाही. योग्य आहार, चांगली झोप, कमी ताण, नियमित व्यायाम, योग्य हेअर केअर आणि आवश्यक असेल तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावरच चांगले परिणाम दिसू शकतात. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, केसांची काळजी फक्त बाहेरून नाही तर आतूनही घ्यावी लागते. जर तुम्ही आजपासून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सवयी हळूहळू अंगीकारल्या तर केसांचं आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकते. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या कुटुंबांबरोबर शेअर करा आणि अशाच आरोग्य, सौंदर्य आणि दैनंदिन जीवनातील काही उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.